आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। भाजपचे आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयामधील बॅगमध्ये पिस्तूल आढळलाय। पिस्तूल आढळल्याचा प्रकार संजय केनेकरांच्या त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितला। तर संजय केनेकरांनी कार्यालयामध्ये या ठिकाणी दाखल होत कर्मचाऱ्यांकडून या संदर्भातली माहिती घेतली आहे। माझ्या कार्यालयात एक जण 7 वाजता ही बॅग इथं विसरून गेला होता। माझे सुय सहाय्यक महेश बोराडे यांनी ती बॅग बघितली आणि त्यांना मी म्हटलं, अरे कोणाची असेल, मी बाहेर होतो तर आत ठेवून दे। तर त्यांनी सकाळी ती बॅग उघडून बघितली, त्याच्यात गन होते। आता निश्चितच मला या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बऱ्याचशा वेळेस धमक्याही आल्या, बऱ्याचशा वेळेस मला धमक्या देण्याचं सत्र हे बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि त्यामुळे निश्चित कोणाचा काय उद्देश आहे आणि त्यामुळे मला ते कळू शकत नाही। निश्चितपणे कोणीतरी काहीतरी वेगळ्या उद्देशाने हे घडवलेलं प्रकार आहे। जी वस्तू आहे ती आम्ही ताब्यात घेतली, ती इन्व्हेस्टिगेशन करून आपण सांगू। एअरगन सारखी दिसते ती, त्यानंतर ती कोणी आणली, काय आणली, ते कॅमेरे आम्ही चेक करू आणि त्यानंतर त्यानं कशासाठी आणली, त्याचा उद्देश काय, हे सगळं चेक करून आपण इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला उत्तर देऊ। म्हणजे का आणली, कशासाठी आणली, ती कुणी आणली, ते आपण CCTV फुटेज वगैरे पाहून याचं सविस्तर इन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याला शोधून काढू। दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून। संजय, काय सांगाल, काय नेमका हा प्रकार या ठिकाणी संजय केनेकर यांच्या कार्यालयामध्ये घडलाय? नक्कीच संजय केनेकर हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांचं छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात संपर्क कार्यालय आहे। या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी रोज 100 ते 200 लोक येत असतात, परंतु काल रात्री त्यांच्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी 7 वाजता एक काळी बॅग होती आणि त्या बॅगची त्यांनी तपासणी केली असता त्याच्यामध्ये एक पिस्टल होतं, परंतु पिस्टल कोणत्या स्वरूपाचं होतं त्यांना त्यावेळी निश्चित कळलं नाही। परंतु आज सकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे एअर पिस्टल आहे, त्याच्यामुळे आता स्पष्ट केलेल्याने या ठिकाणी आता पोलीस तपास करत आहेत। पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर या ठिकाणी आलेले आहेत आणि आतमध्ये या ठिकाणी पोलीस या ठिकाणी संजय केनेकर यांच्याशी चर्चा करत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता की पोलिसांच्या वतीने आता या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे, स्टेटमेंट घेण्यात येत आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी बॅग बघितली त्यांची या ठिकाणी स्टेटमेंट घेतले जाईल। नेमकं कोण होता, कोणी बॅग आणली आणि कोणाचा परिवार होता, या ठिकाणी नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।